नमस्कार विद्यार्थ्यांनो, आज आपण बायोलॉजीचा मॉलिक्युलर बेसिस ऑफ इनहेरिटन्स ह्या टॉपिकमध्ये पुढे बघणार आहोत। आतापर्यंत आपण काय काय पाहिले तर जेनेटिक मटेरियल कोणतं आहे, DNA की RNA, त्याची डिस्कवरी कशी झाली, त्याच्यानंतर त्याच्यावर एक्सपेरिमेंट झाले, ग्रिफिथ एक्सपेरिमेंट झाला, हर्षे चेज झाला, एव्हरी मॅकलाइन एक्सपेरिमेंट झाला, म्हणजे प्रत्येक सायंटिस्टनं त्याच्याप्रमाणे प्रयत्न केलं आणि आपण फायनली कन्क्लुजनवर आलो की जेनेटिक मटेरियल हे काय आहे, DNA। त्याच्यानंतर आपण DNAचं स्ट्रक्चर बनायला सुरू केलं। DNAच्या स्ट्रक्चरमध्ये सगळ्यात महत्त्वाचं काय तर इट इज अ न्यूक्लिक ॲसिड। आता ह्या न्यूक्लिक ॲसिडमध्ये आपल्याला कंपोनंट कळाले, शुगर आहे, नायट्रोजन बेस आहे आणि फॉस्फेट ग्रुप आहे। त्याच्यापैकी आपण नायट्रोजन बेस दोन प्रकारचे ते पण पाहिले, प्युरिन, पिरिमिडिन। लक्षात, प्युरिन मध्ये तुमचं ॲडेनाइन, ग्वायनाइन, पिरिमिडिन मध्ये तुमचं सायटोसिन, थायमिन, आणखी एक पिरिमिड मध्ये युरॅसिल असतो जो की RNA मध्ये असतो, बरोबर। शुगरच्या बाबतीत बोलायचं गेलं तर शुगर पण पाहिलेली आहे। शुगर कोणती असते, पेंटोज शुगर, 5 कार्बनची, बरोबर। तर आता 5 कार्बनच्या शुगर मध्ये जी पेंटोज शुगर आहे त्याच्यामध्ये RNA मध्ये असते कोणती, रायबोज पेंटोज शुगर, आणि DNA मध्ये असते डीऑक्सीरायबोज, म्हणजे एक ऑक्सिजन कमी असतं कुणामध्ये, DNA मध्ये। त्याचं स्ट्रक्चर सुद्धा पाहिलेलं आहे आपण, कसं काय नाही लक्षात। सेकंड पोझिशनचा जो पेंटोज शुगर मधला, रायबोज शुगर मधला सेकंड पोझिशनचा जो हायड्रॉक्सिल ग्रुप आहे त्याच्यातला ऑक्सिजन नसतो कुणामध्ये, DNA मध्ये। तर आता आपल्याला बघायचं पुढचं, आपल्याला नायट्रोजन बेस पाहिलेला आहे, बरोबर बाळांनो। त्याच्यानंतर शुगर पाहिलेली आहे, फॉस्फेट ग्रुप पाहिलेला आहे। तर काय पुढचं म्हणजे न्यूक्लिक ॲसिड कसं तयार होतं ते बघूत आपण, आणि त्याच्यानंतर DNAचं स्ट्रक्चर बघूया। तर थोडंसं बघा, शुगर नायट्रोजन बेसला बाइंड होते। कुठं बाइंड होते, नायट्रोजन हा शुगरच्या पहिल्या कार्बनला अटॅच होतो। कशाच्या साहाय्याने अटॅच होतं, थ्रू एन ग्लायकोसाइडिक बॉन्ड। कोणता, एन ग्लायकोसाइडिक बॉन्डच्या साहाय्याने नायट्रोजन बेस अटॅच टू द शुगर। कळालं, म्हणजे नायट्रोजन बेसला जेव्हा शुगर अटॅच होते तेव्हा तयार होणाऱ्या स्ट्रक्चरला आपण म्हणतो न्यूक्लिओसाइड। SID, साइड लावून न्यूक्लिओसाइड। न्यूक्लिओसाइड म्हणजे काय, जेव्हा शुगर प्लस नायट्रोजन बेस असेल त्याला काय म्हणायचं, न्यूक्लिओसाइड। आणि ह्या शुगरला फर्स्ट कार्बनला काय अटॅच होते वाळलो, नायट्रोजन बेस थ्रू एन ग्लायकोसाइडिक बॉन्ड, आणि त्याच्यानंतर फिफ्थ कार्बनला बघा, नंबरिंग ऑफ द कार्बन आपण दाखवतो तुम्हाला। नंबरिंग ऑफ द कार्बन इथे शो करतो आपण। हा पहिला कार्बन, हा दुसरा, हा तिसरा, हा चौथा आणि हा पाचवा। 1 2 3 4 5 इथं ऑक्सिजन असतं। 1 2 3 4 5 म्हणजे फर्स्ट कार्बनला काय अटॅच असते, नायट्रोजन बेस थ्रू एन ग्लायकोसाइडिक बॉन्ड, आणि फिफ्थ कार्बनला काय अटॅच होते, फॉस्फेट ग्रुप। लक्षात, आता हा फॉस्फेट ग्रुप अटॅच कशाला होतं, बाय फॉस्फोडायस्टर लिंकेज। कशाच्या साहाय्याने अटॅच होतं, बाय फॉस्फोडायस्टर लिंकेज। तर बाळांनो, जेव्हा नायट्रोजन बेस शुगर प्लस फॉस्फेट अटॅच होते ह्या कंपोजिट स्ट्रक्चरला, ह्या पूर्ण स्ट्रक्चरला काय म्हणतात बाळांनो, न्यूक्लिओटाइड। काय म्हणतात, न्यूक्लिओटाइड। अशा प्रकारे हा एक न्यूक्लिओटाइड आणि हा एक न्यूक्लिओटाइड बाइंड झाले, आणि हे दोन न्यूक्लिओटाइड एकमेकाला बाइंड कशाने झालेले, फॉस्फोडायस्टर लिंकेजने। कशाने बाइंड झालेले, फॉस्फोडायस्टर लिंकेजने। The two nucleotides on the same strand are attached to each other by a phosphodiester linkage. आता याच्यामध्ये हा जो फॉस्फेट आहे हा थर्डला अटॅच झाला, इथं थर्ड कार्बनला फॉस्फेट, आणि इकडल्या दुसऱ्या न्यूक्लियोटाइडला 5व्या कार्बनला 3' 5' फॉस्फोडायस्टर लिंकेज। म्हणजे पहिल्या न्यूक्लियोटाइडच्या तिसऱ्या
ला फॉस्फेट ग्रुप आहे आणि दुसऱ्या न्यूक्लियोटाइडच्या 5व्याला फॉस्फेट ग्रुप आहे. अशा प्रकारे फॉस्फोडायस्टर लिंकेजनं दोन न्यूक्लियोटाइड एकमेकाला बाइंड होतात आणि अशी एक न्यूक्लियोटाइडची चेन होते, त्याला म्हणतात पॉलिन्यूक्लियोटाइड चेन. आणि हे करत करत आपण जेव्हा शेवटी येऊ तेव्हा शेवटी जशास तसं तुमचा कोणता ग्रुप असतो, हायड्रॉक्सिल ग्रुप. थर्ड पोझिशनला काय असणार, हायड्रॉक्सिल ग्रुप. म्हणजे ज्या न्यूक्लियोटाइडच्या स्ट्रँडमध्ये किंवा चेनमध्ये शेवटी जर हायड्रॉक्सिल ग्रुप असेल तर त्याला थियाशन किंवा C3N म्हणतात. असते एका साईडला आणि याच्याच अपोजिट साईडला फॉस्फेट ग्रुप राहणार, 3 फॉस्फेट ग्रुप, आणि त्याला काय म्हणायचं, 5' किंवा C5. आता डीएनएचा आणखी एक स्ट्रँड ह्यालाच अँटी पॅरलल असतो, पण अँटी पॅरलल उलटा. म्हणजे इकडे जर हायड्रॉक्सिल ग्रुप असेल खाली तर तिकडं वर हायड्रॉक्सिल ग्रुप, इकडे जर फॉस्फेट ग्रुप वर एंडला असेल तर इकडं खाली एंडला फॉस्फेट. आता ह्यालाच उलट करायचं ह्या स्ट्रक्चरला. इथं बघा, शुगरच्या फर्स्ट कार्बनला नायट्रोजन बेस, सेकंड, थर्ड, फोर्थ, फिफ्थ कार्बनला फॉस्फेट ग्रुप. हा फॉस्फेट दुसऱ्या शुगरच्या थर्ड कार्बनला, फर्स्ट कार्बनला नायट्रोजन बेस. आता हे A C T G काय आहे, A फॉर ॲडेनाइन, C फॉर सायटोसिन, G फॉर गायनाइन, T फॉर थायमिन. कळलं? तर अशा प्रकारे हा स्ट्रँड तयार होतो. इथे बघा आता शुगर 1 2 3, इथे बघा नंबरिंग करतो मी, 1 2 3 4 5. इथे बघा 5 4 3 2 1. कारण अशा प्रकारे हे बाइंड असतात. डीएनए हा कधीही डबल स्टँडर्ड असतो. डीएनएचे 2 स्टँड एकमेकाला अँटी पॅरलल असतात. लक्षात, ह्याची ओरिएंटेशन सुरुवात जर C3N इकडे असेल तर C5N. ह्याला जो दुसरा स्टँड असतो डीएनएचा तो अँटी पॅरलल, म्हणजे 3' च्या ऐवजी तर 5' आणि 3'. आता सगळ्यात महत्त्वाचं, हे 2 स्टँड एकमेकाला वीक हायड्रोजन बॉन्डने जॉईंट असतात. कसल्या? वीक हायड्रोजन बॉन्डने. आणि त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं कॉम्प्लिमेंटरी पेअरिंग आहे. म्हणजे त्याला तोच पेअर पाहिजे, दुसरा जमत नाही. बेस पेअर तोच आला असला पाहिजे. लक्षात. तर जेव्हा थायमिन always bind with the adenine by 2 hydrogen bond. Thymine always bind to the adenine by 2 hydrogen bond. Cytosine always bind to the guanine by 3 hydrogen bond. Adenine always bind to the thymine by 2 hydrogen bond. Guanine always bind to the cytosine by 3 hydrogen bond. आणि अशा प्रकारे हे 2 स्टँड एकमेकाला वीक हायड्रोजन बॉन्डने बाइंड होतात आणि एका स्टँडवरले न्यूक्लियोटाइड एकमेकाला फॉस्फोडायस्टर लिंकेजने बाइंड होतात. कळलं बाळांनो? तर न्यूक्लियोसाइड म्हणजे काय? नायट्रोजन बेस आणि शुगर, त्याला काय म्हणायचं? न्यूक्लियोसाइड. न्यूक्लियोटाइड म्हणजे काय? नायट्रोजन बेस, शुगर आणि फॉस्फेट, ह्या तिन्हीला म्हणतात न्यूक्लियोटाइड. आणि हे न्यूक्लियोटाइडचे पॉलिन्यूक्लियोटाइड चेनमध्ये हे न्यूक्लियोटाइड एकमेकाला फॉस्फोडायस्टर लिंकेज अटॅच असतात. एका न्यूक्लियोटाइडला नायट्रोजन बेस म्हणजे एका शुगरला नायट्रोजन बेस हा ग्लायकोसाइडिक बॉन्ड अटॅच असते. आणि हे 2 स्टँड एकमेकाचे अँटी पॅरलल असतात. लक्षात, कसे असतात? अँटी पॅरलल. आणि मोस्ट इम्पॉर्टंट कॉम्प्लिमेंटरी बेस पेअर. एडेनाइन ऑलवेज पेअर विथ द थायमिन, अक्षय कुमार ट्विंकल खन्ना. ग्वानिन ऑलवेज पेअर विथ द सायटोसिन, गंगाराम चंपाबाई. कळलं? त्याच्यानंतर आता पुढे येऊत आपण. तर हे झालं डीएनए स्ट्रक्चर असं असते. आता हे डीएनएचं जे स्ट्रक्चर आहे त्याला म्हणतात डबल हेलिक्स स्ट्रक्चर. काय म्हणतात बाळांनो? डबल हेलिक्स स्ट्रक्चर. हे डबल हेलिक्स स्ट्रक्चर 1953 मध्ये वॅटसन अँड क्रिक. कोण? वॅटसन अँड क्रिक. नाव काय होतं बघा? जेम्स वॅटसन अँड फ्रान्सिस क्रिक. हे 1900 दोघांनी मिळून 1953 मध्ये हे डबल हेलिक्स मांडलं. डबल हेलिक्स स्ट्रक्चर ऑफ डीएनए मांडलं. हे स्ट्रक्चर जे डबल हेलिक्स आहे ते त्यांनी 2 दुसऱ्या सायंटिस्टच्या स्टडीवर मांडलेलं आहे. म्हणजे दुसऱ्या सायंटिस्टने काय केले? एक्सरे डिफ्रॅक्शन स्टडी केली. जो डीएनए आहे डीएनएहून एक्सरे पास केला आणि त्याच्या डिफ्रॅक्शनच्या स्टडीवरून कुणाच्या? एक मॉरिस विल्किन्स अँड रोसालिंड फ्रँकलिन. मॉरिस विल्किन
आणि रसाळ आणि फ्लँकिन यांनी जे एक्स रे डिफ्रॅक्शनची स्टडी केली होती, ह्या एक्स रे डिफ्रॅक्शनच्या स्ट्रक्चरवर जेम्स वॅटसन अँड फ्रान्सिस क्रिक 1953 ला डीएनएचं डबल हेलिक्स स्ट्रक्चर मानलं. कोणचं स्ट्रक्चर? डबल हेलिक्स स्ट्रक्चर मानलं. आणि ह्या डबल हेलिक्स स्ट्रक्चरमध्ये अशा प्रकारे हे स्ट्रॅंड एकमेकाला अँटीपॅरलल होते. दोन स्ट्रँड एकमेकाला जॉईन होताना विक हायड्रोजन बॉन्ड जॉईन होत होते. एका स्ट्रँडवरले जे न्यूक्लियोटाइड आहेत ते एकमेकाला अटॅच होत असताना फॉस्फोडायस्टर लिंकेजने बनते. क्वेश्चन नीटला असा येऊ शकतो बाळांनो किंवा सीईटीला, द न्यूक्लियोटाइड अटॅच टू इच अदर ऑन सेम स्ट्रँड. बघा क्वेश्चन एकच आहे. कंडिशन ऑन सेम स्ट्रँड बाय फॉस्फोडायस्टर लिंकेज. ऑन डिफरंट स्ट्रँड अपोजिट स्ट्रँड असेल किंवा डिफरंट स्ट्रँड जर असेल तर वीक हायड्रोजन बॉन्ड. हे लक्षात ठेवा कंडिशन. त्याच्यानंतर आपण पुढचं बघूया. हे डबल हेलिक्स स्ट्रक्चर. डबल हेलिक्स स्ट्रक्चर मध्ये डीएनएचे जे दोन स्ट्रँड आहेत ते एकमेकाच्या भोवती एका इमॅजिनरी ॲक्सिसच्या भोवती राईट हँडेड, आपण जसं देवाच्या मंदिराला फेऱ्या मारतो ना, कशा फेऱ्या मारतो? असं गोल उजव्या हाताने. लक्षात अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन ना लक्षात. तसंच इथं एका इमॅजिनरी ॲक्सिसच्या भोवताली हा डीएनए स्वतःभोवती असं राईट हँडेड मध्ये एका राईट हँडमध्ये असं गोल फिरत असतो. लक्षात असा गोल. इट इज लाईक लॅडर. लॅडर म्हणजे सीडी सारखा आणि तुम्ही सीडीला असं गोल फिरवा. एका इमॅजिनरी ॲक्सिसच्या भोवती हे गोल फिरत असते. अशा प्रकारे डबल हेलिक्स स्ट्रक्चर असते. त्याच्यामध्ये दोन जे न्यूक्लियोटाइड आहेत बघा, हे दोन न्यूक्लियोटाइड यांच्यामध्ये फिक्स डिस्टन्स असते. दॅट इज नथिंग बट 0.34 नॅनोमीटर असते. दोन न्यूक्लियोटाइड मध्ये किती डिस्टन्स? 0.34 नॅनोमीटर किंवा अँगस्ट्रॉम मध्ये 3.4 अँगस्ट्रॉम. जेव्हा कंप्लीट एक टर्न होतो म्हणजे हे बघा 1 2 3 लक्षात म्हणजे हे असं आहे. असं करून परत असं आलं. हा एक कंप्लीट टर्न केल्यानंतर 10 बेस पेअर होतात. लक्षात ही एक फेरी असं मारायला डीएनएला किती पेअर असं इथं आलं 10वा पेअर 10वी पायरी लॅडरवर म्हणजे 10 बेस पेअर्स तयार होतील. आणि ह्या 10 बेस पेअरमध्ये एक कंप्लीट सर्कल कंप्लीट होईल, एक टर्न कंप्लीट होईल. and that is nothing but the spiral, one spiral or one line or one pitch. त्याचं जे आहे ते त्याच्यात 10% म्हणजे 3.4 नॅनोमीटर or 34 अँगस्ट्रॉम. आता जी डायमीटर असते ती किती असते? 2 नॅनोमीटर or 20 अँगस्ट्रॉम. ह्याच्यामध्ये मेजर ग्रुप मायनर ग्रुप आहेत. तर हे झालं आपलं डीएनएचं काय डबल हेलिक्स स्ट्रक्चर, वॅटसन अँड क्रिक डबल हेलिक्स मॉडेल. आता बघा पुढच्या व्हिडिओमध्ये आपण काय घेणार आहोत ते सांगतो. डीएनएची पॅकेजिंग घ्यायची आहे. लक्षात चारगाफ रूल म्हणून काय ते बघायचे आहे. लक्षात डीएनए पॅकेजिंग, चारगाफ रूल आणि बेस पेअरिंग हे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये घेऊ. चालते बघा. थँक्यू.